अवदशी लक्ष नाही एवढ्या लेट उठणं म्हणजे. आणि त्या ते मरसडलं तोंड, गावाची आठवण आली का तोंड असंच होत असते. घरचे पासून गमत नाही तर कशाला एवढ्या दूर ऍडमिशन घ्यावं, गरज आहे का घ्यायची. बाकी काही असो, दात चमकवणं महत्वाचं आहे. पसाभर रूम पुसल्यावर तोंड असं करते की जशी वसरी सारवली पुरी. तोंडावर नूर असो की नसो, पण केस धुतल्यावर ते असे झटकणं लय गरजेचं आहे भाऊ. कारण सिरियल्सचा भूतच तेवढा चढून आहे आमच्यावर. मान्य की प्रॅक्टिकल लय आहे, पण त्याला करायची अंगोन तसली पाहिजे. सुरुवातच नाही करत माणूस, सुरुवातीलाच ऐदीपणा चालू करून देते. चटका खाची पडली आहे आदत भाऊ. ते काही इथं भेटत नव्हतं आपल्याला. आपल्या सदस्य संख्येचे महामानव एवढे खतरनाक आहे म्हटलं की त्यानं शोध लावला शेवटी. आता तोंडासमोर एवढं सारं खायचं दिसल्यावर थांबीन का माणूस, असे येडेचाळे करायला लागते. मग तो कॅफे जरी मग खिशाच्या बजेटमध्ये होता, पण मग पोटाच्या बजेटमध्ये अजिबात नव्हता. एवढंसं कालं ते हॉटेल लागलं ना पोटाले. खायचं बोलवायला जेवढा वेळ नाही लागला त्याच्यापेक्षा दुप्पट तर खायचं यायला लागला भाऊ. त्याच्या आठवणीत आमचे तोंड चिमले आणि हातात आल्यावर तोंडावर चगलोय पण वाढला. म्हटलं दुसऱ्या शहरात गेल्यावर खाप्याची आठवण तर लय येते. खास करून साऊथमध्ये पोळीची आठवण सर्वात जास्त येते, कारण इथं पोळीच मिळत नाही. ह्या चिठ्ठ्या पण मला तर पहिले लव्ह लेटरच वाटलं भाऊ. मग मला हे सांगे की आपले रिव्ह्यू द्या लागते. रिव्ह्यू द्यायचा हरिक नव्हता, बस आपली चिठ्ठी चिपकवायचा हरिक होता तिचा, की नाही बा आपण चिठ्ठी चिपकवली. आणि हिरसा मी 5-6 चिठ्ठ्या चिपकून दिल्या. इंग्लिशमध्ये काय घापला केला आमचं आम्हाला माहीत. बरं मग झालं, आता एवढंच होतं आज. भेटू मग उद्या.